आशिष पाटील आणि अमित पाटील ही सलामीची जोडी मैदानामध्ये सांगली टीम कडून आपल्याला पाहायला मिळते. लेट स्टार्ट. पंचांचा ग्रीन सिग्नल आम्हाला मिळाला आणि जाऊया आपण सामन्याच्या दिशेने. टॉस जिंकून बॅटिंगचा एक धाडसी निर्णय जय चेरोबा सांगली टीमने घेतलाय. पहिला बॉल सौरभ भगत ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला बॉल, परंतु बरोबर रिटर्न क्रीजच्या आतमधून बॉल चालला पंच सांगतात. आणि इथं पहिला बॉल डॉट. सौरभ भगत बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. 5 ओव्हरची मॅच, परंतु या 5 ओव्हरच्या मॅच मध्ये टार्गेट किती धावांचं उभं केलं जाईल स्वतःच्या बॅटिंगवरती प्रचंड विश्वास असलेला संघ जय चेरोबा सांगडे, ज्यांनी बॅटिंग चूज केली आहे टॉस जिंकून. उलटा मारलाय, यावेळेस जागा बनवली, कव्हर पॉइंटच्या वरून बॉलला पाठवून दिलंय सीमा पार. एक टप्प्याच्या मदतीने बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. खेळणं प्रत्येक खेळाडूला जमेलच असं नाहीये, त्यासाठी प्रॅक्टिस भरपूर महत्वाची गोष्ट आहे. व्यासपीठावरती आसनस्थ असलेलं आमचं संपूर्ण VIP डायस आपण पाहू शकता. आमचे मान्यवर पाहुणे ओ यावेळेस इनफिल्डच्या वरून कव्हरला ड्राईव्ह केले, फिल्डर त्या ठिकाणी पोहोचलेले, परंतु 2 धावा या ठिकाणी नाही रोखू शकत. 2 आल्या टीमची टोटल, या 2च्या मदतीने पुढे चालली आहे. धावा 6 ऑन द बोर्ड. मागील 2 टर्म मध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून ज्यांची नेमणूक राहिली आणि आता हॅट्रिक ज्यांनी मात्र खऱ्या अर्थाने साधली, राजेंद्रजी पाटील साहेब हे या मॅचचा आनंद घेतात आणि नेहमीच या संपूर्ण पनवेलच्या राजकारणामध्ये ज्यांचा दबदबा राहिलाय. आणखी एक फुलटॉस बॉल, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, बॉल पुन्हा काढलाय गली पॉइंट मधून. डीपला प्रोटेक्शन नाहीये, थर्ड मॅनला इथे आलाय चौकार आणि त्यासोबत नो बॉलचा एक बोनस. बॅटिंग सध्या सुरू असलेली पाहायला मिळते. का आम्ही बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला टॉस जिंकल्यानंतर हे मात्र आपल्या बॅटिंग मधून दाखवून देत असताना आशिष पाटीलला आपण पाहतो स्ट्राईक वरती. नाव इट्स फ्री हिट, कारण नो बॉल वरती फ्री हिट येणं हे मात्र आता बंधनकारकच आहे. खोदून काढला बॉल, अक्षरशः डिग आउट केलंय. फिल्डर आहेत परंतु फ्री हिटचा बॉल असल्यामुळे धाव मिळेल एक. यावेळेस मात्र तुम्हाला संधी मिळणार नाहीये. कॅच तर अगदी ॲक्युरेट होती, बरंचसं अंतर कापून त्या ठिकाणी फिल्डर पोहोचला होता लॉंग ऑफ पर्यंत, परंतु कॅच पकडल्यानंतर कळले की हा बॉल फ्री हिट आहे, त्यामुळे क्विक थ्रो त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. सिंगल आली, टीमची टोटल झाली आहे ती 12. 4 बॉल 12 रन आतापर्यंत बनले. सुरुवात चांगली झाली, दमदार झाली आहे. पॉवर प्ले मध्ये ही पॉवरफुल बॅटिंग आपल्याला आशिष पाटीलजी पाहायला मिळते. चांगला सामना, संपूर्ण प्रेक्षकांचं मनोरंजन होते. आमचे प्रेक्षक वर्ग आज मैदानावरती चहू बाजूने पाहायला मिळतात. पहिलीच रात्र आहे, परंतु पहिल्याच रात्रीमध्ये प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली ही क्रीडा स्पर्धा आज पहिल्यांदाच आयोजित करण्यात आली आहे. मोरिया क्रिकेट संघाचे आयोजन, त्याचबरोबर उपसरपंच आदरणीय प्रवीण शेठ म्हात्रे यांनी घेतलेली मेहनत आणि त्याचबरोबर ग्रामस्थ मंडळ मोहोनची मिळालेली साथ, यामुळे यशस्वी आयोजन आपल्याला पाहायला मिळेल. हाई बॉल ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न, फिल्डर त्या ठिकाणी पोहोचलेत लॉंग ऑन मध्ये. बॉलला अगदी हलकीशी स्पर्श त्या ठिकाणी मात्र पाहायला मिळाली. 2 धावा नाही रोखू शकत. 2 आल्या टीमची टोटल, 2 ने पुढे चालले. धावा झाल्या त्या 14. शेवटचा एक बॉल अजूनही येणं बाकी आहे. 1 लास्ट बॉल टू गो. पहिल्या ओव्हर मधील हा शेवटचा बॉल. साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून जोडलेले आमचे तमाम लाडके प्रेक्षक, आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. हाई बॉल खोदून काढायचा होता, बॅटची एज लागली, बॉल थर्डमॅनला चालला. ओ डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, काय घडलंय? हाना करता करता आशिष पाटीलने खर तर अमितला अडचणीमध्ये आणलं होतं. शेवटच्या क्षणाला कळून चुकलं की बॉल बरोबर थर्डमॅनला हातात गेलाय, त्यामुळे आशिषने हा डिसिजन घेतला. परंतु पहा,
सुदैवाने बाल बाल बसावला ऍक्शन रिप्ले मध्ये हे आपल्याला पाहायला मिळेल. जर विकेट किपरला बॉल सापडला असता ना तर रिझल्ट काहीतरी वेगळं पाहायला मिळालं असतं. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना जय चेरोबा सांगणे टीमने विकेट न गमावता धावा बनवल्यात 15 विदाउट एनी लॉस. थोडंसं स्कोरबोर्डमध्ये आम्ही सुधार करतोय. धावा झाल्या 14-15 नाही. शेवटचा बॉल डॉट आलाय त्यामुळे नजर चुकीने ही गोष्ट घडली आहे. परंतु 14 धावा पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर आपल्याला स्कोरबोर्डवरती पाहायला मिळतील. रिवाइज केले पुन्हा एकदा स्कोरबोर्ड आपला अपडेट झालेला पाहायला मिळेल. जय चेरोबा सांगणे टीम पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेमध्ये 14 धावा उभ्या करून चालल्या. सेकंड पॉवर प्ले सध्या सुरू होतो आणि एक प्लेयर अजून एकदा 38 सर्कलच्या बाहेर, म्हणजे टोटल 3 प्लेयर सेकंड पॉवर प्लेमध्ये 38 सर्कलच्या बाहेर उभे असलेले आपल्याला पाहायला मिळतील. आणखीन एकदा रिव्हर्सचं अस्त्र वापरलं गेलंय. पॉइंट मध्ये बॉल चाललाय, अडलाय बॉल. आउटफील्ड थोडी स्लो आहे त्यामुळे 2 धावेंचा प्रयत्न करत असताना आशिष पाटील आणि अमितची धडक होता होता राहिली आहे. कॉलिंग इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द क्रिकेट. जेव्हा जेव्हा तुम्ही मैदानामध्ये उतरता तेव्हा तेव्हा प्रत्येक गोष्टीसाठी कॉलिंग असणं हे तेवढंच महत्वाचं आहे. रनिंग बिटवीन द विकेट असू द्या किंवा एखादी उडालेली कॅच असू द्या किंवा जमिनी लगत येणारा बॉल पकडण्याची इच्छा असू द्या, त्या ठिकाणी तुमचं कॉलिंग असणं फार महत्वाचं आहे. ज्यावेळेस 2 प्लेयर एकमेकांच्या समोर येतात ना त्यावेळेस एकाने थांबून बॉलला अगदी सहजपणे टिपणं हे देखील फार महत्वाचं आहे. असं ऍक्सिडेंट अनेक वेळा आपण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पाहिलेत. कमालीचं यावेळेस मात्र थोडा लेट खेळला होता. कट केला बॉलला पॉइंट आणि बरोबर गलीमधून बॉलला काढलंय. 4 धावांकरिता आणखीन एक चौकार येतोय. आशिष पाटील याच्या बॅटमधून 4 रन. साईल ट्रान्सपोर्ट 7080 सन्माननीय भावेश म्हात्रे साहेब कोण आणि सूरजजी म्हात्रे यांना मी आमंत्रित करतो. या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत भावेशजी म्हात्रे आणि सूरजजी म्हात्रे. निश्चितपणाने चाळीसगाव प्रीमियर लीग मध्ये साईल ट्रान्सपोर्ट या नावाने त्यांची टीम यावर्षी खेळताना पाहायला मिळाली होती आणि तेच मान्यवर पाहुणे या ठिकाणी मात्र उपस्थित होतात. आपलं हार्दिक स्वागत. जिंकलेली टीम कुठेही जाऊ नका कारण कदाचित यानंतर लगेचच तुमचा सामना खेळला जाईल. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साईडला हुक केलाय. जागा बनवली होती, इरादे स्पष्ट होते, तिथेच खेळायचं मला फटकाने हे आशिष पाटीलने दाखवून दिले. आपल्या स्ट्रोक मधून रन मिळतील 6. आलाय षटकार. अगदी सुरेख कशी बॅटिंग सध्या सुरू असलेली आपल्याला सर्वांना पाहायला मिळते. एन्जॉय करतोय आपण सर्वजण ही स्पर्धा. आमदार चषक 2026 ही क्रीडा स्पर्धा 23 धावांवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतं. 8 बॉल त्याने फेस केलेत आशिष म्हात्रेने आणि परिणामी जवळजवळ अर्धशतकाच्या आसपास खेळाडू पोचला गेला होता. 24 धावा प्रतीश कांबळेच्या बॅटमधून आपण पाहिल्या होत्या. त्याचबरोबरीने दिनेश फडकेच्या 42 धावा या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. अर्धशतकाच्या तो जवळ पोहोचला होता. परंतु हा देखील खेळाडू ज्या गिअरमध्ये गाडी चालवतोय ना अगदी सुसाट सुटलाय. बॉलिंग मार्कवरती सेकंड ओव्हरमध्ये अजय नाईक यावेळेस मात्र ऑन साईडला पुन्हा एकदा तोच क्षेत्र निवडलं. रिझल्ट थोडा वेगळा असेल परंतु 19-20 झालेला हा रिझल्ट या ठिकाणी मात्र बॅट्समन वरती कोणताही इफेक्ट दिसत नाहीये. षटकारानंतर आलाय हा आणखीन एक दमदार चौकार.
कंटिन्यू मॅच होतील असं आयोजकांच्या सूचना आमच्यापर्यंत आलेल्या आहेत. त्यामुळे नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी होईल. श्रीयन 11 श्री गणेश मोरबे आणि त्यांच्या विरुद्ध आई गावदेव 11 नारेन. रेडी राहायचं आपण. ओ कडक फटका यार, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आशिष पाटीलच्या बॅटिंगसाठी. चौकार षटकारांची भाषा बोलतोय. आज बाकी पाडे पाठ नाही केलेत, आज फक्त 4 आणि 6चे पाडे आशिष पाटील पाठ करून आलाय. कमालीची बॅटिंग, 10 बॉल 33 वरती खेळतोय आणि टीम जाऊन पोहोचली आहे या षटकाराच्या मदतीने 36 बॉल येणं अजूनही बाकी आहे. सॉरी डीजे नितीन, खरं तर आम्ही तुम्हाला रोखतोय, परंतु एवढी कमालीची बॅटिंग सध्या सुरू आहे ना, आशिष पाटीलचं कौतुक होणं हे देखील तेवढंच महत्वाचं आहे. प्रॅक्टिस थोडीशी बाहेर करा, कारण बॉल आतमध्ये जास्त येऊ देऊ नका, लक्ष असू द्या. बॉलर तयार, पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती अजय नाईक. आतापर्यंत थोडा महागडा ठरलेला हा बॉलर आहे. 22 धावा आतापर्यंत या ओव्हरमध्ये आल्यात. इरादा स्पष्ट होता, परंतु मिड विकेटला फिल्डर आहेत, एक टप्प्यावरती बॉलला पिक करतोय, थ्रो करतोय, वरती थ्रो आलाय, परंतु अचूक थ्रो व्यतिरिक्त 2 धावा पूर्ण केल्या. तसा सॉफ्ट सिग्नल आहे, परंतु पंच चेक करू इच्छित आहेत रन आउट आहे की नाही. पाहूया थोड्याच वेळामध्ये अगदी स्पष्ट होईल चित्र. साईप्रीत लाईव्हची आमची टेक्निकल टीम या ठिकाणी मात्र चेक करतायत नेमकं काय घडलंय, रनआउट आहे की नाही. आशिष पाटील महत्वाची विकेट आहे आणि त्यामुळे या विकेटकडे मात्र सर्वांचं लक्ष लागलंय. बॅट्समन आउट आहे की नाही हे मात्र अगदी थोड्याच वेळामध्ये स्पष्ट होईल. आणि इथे आमचे तिसरे पंच आणि इट्स नॉट आउट. 2 धावा इथे मात्र मिळाल्या आणि या 2 धावांच्या मदतीने टीमची टोटल झाली आहे 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 38 विदाउट एनी लॉस. कमालीची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. तिसऱ्या ओव्हरमध्ये सुदाम नाईक यांना आपण इन्व्हाइट केलंय. तिसऱ्या ओव्हरची आता सध्या सुरुवात होती. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये शेवटचा बॉल थ्रो चांगला आला होता, परंतु आशिष पाटीलने पहिलेच बॉल बॅट क्रीज मध्ये एंटर केली होती. 11 बॉलमध्ये आतापर्यंत 37 धावा त्याने बनवल्यात. अर्धशतकाच्या वाटचालीवरती सध्या त्याची मात्र घौडदौड सुरू आहे. टीमची टोटल 38 या ठिकाणी पाहायला मिळते. 35 झाल्यात 11 बॉलमध्ये. 11 बॉलमध्ये 35 वरती खेळतोय, परंतु लेफ्ट हँडेड बॅटर. आता अमित साठी हा पुढचा बॉल. सुदाम नाईक यावेळेस मात्र पहा हलक्या हाताने सॉफ्ट हँडने पुश करण्याचा प्रयत्न केला होता बॉलवरती. आणखीन एक या ठिकाणी मात्र आली. सिंगल स्ट्राईक रोटेट झाली आहे. पुन्हा आशिष पाटील स्ट्राईक वरती. धडाकेबाज बॅट्समन आहे. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगचा निर्णय योग्यच होता आमचा, हे ठासून सांगतोय त्याची बॅटिंग. षटकार चौकारांची भाषा बोलतोय. आतापर्यंत या संपूर्ण इनिंग मध्ये जवळजवळ 4 चौकार आणि 2 षटकारांची मदत घेतली आशिष पाटीलने 35 धावांपर्यंत पोहोचण्यासाठी. कमालीची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. तेवढीच तगडी गोलंदाजी होईल का, आता हा देखील प्रश्न सध्या तरी विचारला जातोय. ते म्हणजे टीम धाकटा खांद्याकडून प्रिन्स स्पोर्ट्स. यावेळेस मात्र पहा पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने ऑन साइडला ड्राईव्ह केले. बॉल सिंगल साठी वळवले. 38 सर्कल, ते देखील थोडंसं लांब आहे. बाउंड्री लाईन मी तर म्हणेन जवळजवळ 70-75 मीटरच्या आसपास बाउंड्री लाईन असावी. आणि आजच्या रात्रीमध्ये जर कोणताही फलंदाज आमच्या स्टेजच्या लेफ्ट साईडला असलेल्या बॅनरला जर हिट करतोय ना, जो बरोबर इलेक्ट्रिक पोलवरती लागलाय, त्याला 1000 रुपयांचं कॅश प्राईज सुद्धा या ठिकाणी दिलं जाईल. सन्मान्य आमचे चाऊशेठ म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपये अजून वाढलेत. ओ पायातला बॉल होता, खोदून काढायचा होता. येस इट इज. पकडलाय झेल आणि पहिला फलंदाज अमित तावडीत सापडलाय. पहिला धक्का बॅटिंग करत असताना लागलाय तो जय चेरोबा सांगडे टीमला.
हे आज खरं तर आजची रात्र पैशाने भरभरलेली रात्र आहे. आज आमचे मिकी माऊस भरपूर पैसे कमवून चालले. त्याचबरोबरीने फलंदाजांना देखील संधी मिळाली आहे की या बॅनरला हिट करावा आणि कॅश प्राईज जिंकावं. शेअर मार्केटसारखं आहे, कारण की जोपर्यंत एखाद्या शेअरचा जो रेट आहे तो कमी राहतो ना, त्यावेळेस मात्र त्याला कोणी विकत घेत नाही. परंतु त्याच शेअरचा रेट वाढल्यानंतर मात्र त्याच्यावरती तुडुंब गर्दी पडते. असं न व्हावं, या बॅनरवरती हिट करण्याचा रेट जवळजवळ 5,000वर जावा आणि मग हिट व्हावी. बॉल एका टप्प्याच्या मदतीने चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार येतोय आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 44. 44. येस ना, पाण्याची व्यवस्था होईल. येस. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये होणार आहेत. सध्या तरी 4 बॉल झालेत, अजून 2 बॉलचा खेळ शिल्लक या ओव्हरमधील. 4 बॉल 44, 1 विकेट आतापर्यंत गमावलाय जय चेरोबा सांगडे या टीमने. पाचवा बॉल, पुन्हा एकदा सुदाम नाईक तयार. ओव्हर द विकेट, स्लॉट मध्ये आलाय, लॉंग ऑन क्लिअर करतोय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, मोठा गॅप त्या ठिकाणी होता, परंतु फिल्डर पोहोचून देखील त्या ठिकाणी मात्र अडवू शकला नाही बॉल. आणि या षटकाराच्या मदतीने जय चेरोबा सांगडे टीमचं अर्धशतक पूर्ण होते. 50 धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटचा बॉल आहे या ओव्हर मधील. यानंतर ड्रिंक्स ब्रेक होईल. 12वे खेळाडू प्लीज रेडी राहा विथ द वॉटर. ओव्हर द विकेट आणि वन मोर. मिड विकेटच्या वरून यावेळेस बॉलला पाठवून दिलंय सीमा पार. षटकाराने धावसंख्या चालली आहे 56वर. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 विकेट गमावलाय जय चेरोबा सांगडे टीम. 56ला 1. सहकार्यांसमवेत आणि आदरणीय राजेंद्रजी पाटील साहेब, ज्यांनी मात्र खऱ्या अर्थाने या पनवेलच्या राजकारणामध्ये आपला स्वतःच्या राजकीय कारकिर्दीचा झेंडा रोवला. 2 वेळा झेडपी अर्थात जिल्हा परिषद सदस्य म्हणून आणि यावेळेस पंचायत समिती सदस्य, म्हणजे हॅट्रिक आपल्या विजयाची त्यांनी मात्र पूर्ण केली आहे. यशस्वी राजकारणी म्हणून ज्यांची ओळख या विभागामध्ये राहते. आणि उपसरपंच पद भूषवणारे आमचे प्रवीण शेठ म्हात्रे हे देखील स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीचं निरीक्षण ते करतात. या संपूर्ण स्पर्धेमध्ये काय घडतंय, काय व्हायला पाहिजे, कशा गोष्टी होत आहेत, या सगळं निरीक्षण खरं तर प्रवीणदादा या ठिकाणी करतात. आणि हीच खरं तर पोचपावती आहे. प्रेक्षकांनी या स्पर्धेला दिलेला प्रतिसाद आणि प्रेक्षकांचं मिळालेलं प्रेम या स्पर्धेला मात्र यशाच्या सर्वोच्च शिखरावरती घेऊन जाण्यासाठी मदतपूर्व राहील. 56ला 1. 3 ओव्हरचा खेळ संपला. आतापर्यंतचा हाय स्कोर होण्याच्या वाटचालीवरती हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, कारण 63 धावा या हायएस्ट स्कोर आतापर्यंत मोजल्या गेल्यात. बॉल तयार. 4थ्या ओव्हरमध्ये सुनील नाईक खोला टाकला होता बॉल. यॉर्करचा वापर त्या ठिकाणी झाला. 1 रन पूर्ण केले. 38 सर्कलच्या बाहेर बॉल जाता जाता 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या जातील. आणि याच दरम्यान मोहगावचे भारतीय जनता पार्टीचे युवा सदस्य सन्माननीय अंकितजी म्हात्रे यांचे या ठिकाणी युवा कार्यकर्ते अंकितजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित होतात. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत सुस्वागतम. भारतीय जनता पार्टीचे अनेक आज सदस्य या व्यासपीठावरती उपस्थित राहिलेत.
कारण आमदार साहेबांवरती असलेलं त्यांचं प्रेम, त्यांच्या नेतृत्वामध्ये होणारी ही वाटचाल आज खऱ्या अर्थाने प्रत्येक मी म्हणेन युवा कार्यकर्त्याला आणि सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला भेट देणारा नेता म्हणून ज्यांची ओळख राहिली ना, ते या पनवेलचे मित्र म्हणेन भाग्यविधाते आदरणीय आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब. आज वाकडीच्या नाईट स्पर्धेमध्ये फायनलची नाईट आणि त्या ठिकाणी ते उपस्थित राहिलेत, परंतु याही स्पर्धेमध्ये त्यांची उपस्थिती आपल्याला लाभेल यात शंका नाहीये. फर्स्ट लुक शॉपचे कलेक्शनचे हे सर्व आहेत. अंकित दादा म्हात्रे, आपलं हार्दिक स्वागत. यावेळेस बॅटची हलकीशी एज घेऊन बॉल समोर थांबलाय. पॉइंटमध्ये फिल्डर आहेत. एकच धाव मिळेल, सिंगल आली. टीमची टोटल 1ने पुढे जाते. धावा 59, 59 ऑन द बोर्ड. 15 बॉल आतापर्यंत त्यांनी फेस केले, 39 धावा बनवल्यात. अजूनही संधी आहे, फक्त 11 धावांपासून दूर आहेत. आपल्या अर्धशतकापासून त्या धावा येतील का हे पाहायचंय. उचलून खेळलेत बॉल, मिड विकेटला क्लिअर केलंय. डिस्टन्स भरपूर होता आणि गॅप मधून हा बॉलला मात्र पाठवून दिलं. लगातारचा चौकार की षटकार अजूनही मात्र पेंडिंग आहे. जस्ट 4 रन मिळतील आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 63. चार बॉलमध्ये 20 धावांवरती खेळतोय. आल्या आल्या पहिल्या 4 बॉलमध्ये इथे देखील कमालीची बॅटिंग पाहायला मिळाली आपल्या बॅट्समन सुधीर पाटील कडून. सिंगल, एक धाव आली. सेन्सिबल क्रिकेट या ठिकाणी मात्र खेळलं जाते. मगाशी वैभव भोपी सरांनी देखील मगाशी चांगला उल्लेख केला की ज्यावेळेस तुमची चौकार षटकार तुमच्या बॅटमधून निघत नाही ना, त्यावेळेस सिंगल डबलवरती प्राधान्य देणे हे देखील फार महत्त्वाचं आहे. कारण की याच धावा कुठे ना कुठेतरी आपल्याला सेकंड इनिंगमध्ये डिफेंड करण्यासाठी मदत करतात. गॅप शोधली आहे, ढकललाय बॉल पॉइंटमध्ये. फिल्डर नाहीये, आउटफील्ड फास्ट. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आशिष पाटील यांच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. ऑफ 1 विकेट. आजच्या रात्रीतील सर्वाधिक मोठी धावसंख्या आतापर्यंत उभारण्यामध्ये यश आलंय जय चेरोबा सांगडे टीमला. कमालीची बॅटिंग 7 चांगली मिळाली होती. अमितची 7 चांगली मिळाली आहे. सुधीर पाटीलची, ज्यांनी मात्र षटकार चौकाराने या संपूर्ण धावसंख्येला पुढे नेलंय आणि त्याचबरोबरने आशिष पाटीलला आधार दिलाय. शेवटची ओव्हर येते आपल्या भेटीला. शेवटच्या ओव्हरमध्ये बॉलर विजय नाईक आपल्याला बॉलिंग 5 बॉलर या स्पर्धेमध्ये जो नियम वापरला गेलाय अतिशय उल्लेखनीय मी म्हणेन. यावेळेस पहा, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. बॉल भरपूर वरती गेलाय. फाईन लेगचा खेळाडू बॉल वरती येतोय, तोपर्यंत मात्र मोहे मुवमेंट्स त्या ठिकाणी पाहायला मिळेल. 2 फिल्डर एकमेकांकडे पाहत बसलेले आणि त्या ठिकाणी मात्र कोणत्याही प्रकारचा चान्स घेताना दिसले नाहीत. 2 धावा तोपर्यंत मात्र अगदी सहजतेने पूर्ण केल्या. 3 आल्या आणि या 3च्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 71 धावा झाल्यात. आणि आमचे सन्माननीय पंचायत समिती सदस्य राजेंद्रजी पाटील साहेब यांचा देखील एक फ्लेक्स मैदानावरती आहे. त्या फ्लेक्सला देखील जर बॉल डायरेक्ट हिट केला तर सन्माननीय अर्जुनजी पाटे साहेब यांच्याकडून तब्बल 500 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी मात्र देण्यात येईल. बॅनर हिट करण्याची खरं तर गरज आहे, परंतु अचूक नेमून मारणं बॅटने हे कठीण आहे थोडं. जाऊया मॅचकडे पुन्हा एकदा. हाफ ट्रॅकर बॉल, फटका फसला. फिल्डर बॉलच्या खाली. कॅचची संभावना. येस इट इज.
पकडलाय झेल. आशिष पाटील यांचा संपलाय खेळ. महत्वाचा फलंदाज आता मात्र झाला बाद. मध्ये ज्या पद्धतीने आशिष पाटील बॅटिंग करत होता असं वाटलं होतं अर्धशतक त्याचं पूर्ण होईल का, परंतु 17 बॉलमध्ये 43 धावा करून तो झाला बाद. आता नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. मिस्टर मंगेश पाटील 4थ्या क्रमांकाचा बॅट्समन आलाय, त्यामुळे पाहावं लागेल. याही बॅट्समनकडे क्षमता आहे, काबिलियत आपण ज्याला म्हणतो हिंदीमध्ये, ती क्षमता त्याला मात्र आता स्वतःची सिद्ध करावी लागेल. समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय, स्ट्रेट ड्राईव्ह. फिल्डर आहे, 2 फिल्डरच्या मध्ये बॉलला अडवलाय. तोपर्यंत मात्र 2 धावा घेण्यासाठी वेळ मिळालाय. 2 मिळतील. 2 आल्या टीमची टोटल. या 2च्या मदतीने जाऊन पोहोचले 73 वरती 2. या स्थितीमध्ये 3 बॉलचा खेळ आतापर्यंत 3 बॉल शिल्लक. 17 बॉलमध्ये 43 धावांचं वैयक्तिक योगदान देऊन आशिष पाटील बाद झाला, परंतु त्याच्या समवेत असलेला त्याचा सहकारी सुधीर पाटील अजूनही मैदानावरती आहे. 3 बॉलचा खेळ अद्यापही बाकी. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार. विजय नाईक याही वेळेस मात्र बॅटची टॉप लागली, बरोबर स्टिकरला बॉल लागलाय. बॉल जास्त वेळ हवेमध्ये राहिला, फिल्डर बॉलच्या खाली. आणखीन एक सफलता मिळाली. बॅट्समन आउट. नंबर 3चा हा बॅट्समन इथून मात्र बाद होईल. तर याच दरम्यान एकविरा ढाब्याचे मालक सन्माननीय सनीजी शेट्टे साहेब आणि मोरबे आणि त्याचबरोबरीने केतनजी कृष्णा पाटील या दोन्ही मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झाले. मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती या. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत सुस्वागतम. पाचव्या क्रमांकावरती वैभव भोपी मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळतील. हो, यावेळेस मात्र पहा टर्न झाला, थोडासा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर वळतोय. कटरचा वापर त्या ठिकाणी होताना दिसला. एक वैभव भोपी आमच्या समालोचन कक्षामध्ये, एक वैभव भोपी मैदानाच्या आतमध्ये. आज शेवटचा बॉल इथे मात्र खेळ. या इनिंग मधील टार्गेट सेट करणारा बॉल. टीम मोरबे आणि टीम नाहरेन दोन्ही टीमचे कॅप्टन कृपया टॉससाठी यावरती. फुलटॉस बॉल ऑन साइडला गॅप मध्ये ढकललाय. गाळलेल्या जागा भरा. एक टप्प्याची मदत घेऊन बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार आल्याने चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलीये 77-78 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. या 78 धावांचं लक्ष्याचा पाठलाग कशा रीतीने केलं जाईल सेकंड इनिंग मध्ये आपण ऐकूच. तत्पूर्वी आपण जाऊया प्रेझेंटेशनसाठी. आमचे समालोचक सूत्रसंचालक वैभव भोपी सरांकडे. टॉस त्या ठिकाणी होईल आणि काही मान्यवरांचा सन्मान देखील. थँक्यू. चला, नारायण टीम आणि मोरबे टीम. श्रेयन 11 श्री गणेश मोरबे आणि आई गावदेवी 11 नारायण दोन्ही टीमचे कॅप्टन. तुमच्यासाठी शेवटचा कॉल. मोरबे टीमचे कॅप्टन, नारायण टीमचे कॅप्टन. नारायण टीमचे कॅप्टन आपण कृपया लवकरात लवकर व्यासपीठावरती या. जर सेकंड इनिंगचा पहिला बॉल पडला तर मात्र चिपळे गावचे बायकरमॅन मिस्टर अक्षयजी म्हात्रे या ठिकाणी उपस्थित होतात. आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या निमित्ताने. सुस्वागतम. या आपण. तसेच कोणगावचे यशस्वी उद्योजक आणि साहिल ट्रान्सपोर्टचे मालक सन्माननीय भावेशजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान आम्ही या ठिकाणी व्यासपीठावरती करीत आहोत. सन्माननीय भावेशजी म्हात्रे साहेब, साहिल ट्रान्सपोर्ट कोणगावचे ते सर्वा, त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी व्यासपीठावरती करणार आहोत स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीने. तसेच फर्स्ट लुक शॉप कलेक्शनचे मालक आणि भारतीय जनता पार्टीचे
युवा कार्यकर्ते सन्माननीय अंकितजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करूया स्पर्धेच्या माध्यमातून. तसेच ऋतिकजी म्हात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्माननीय उपसरपंच प्रवीण दादा यांचे बंधू ऋतिकजी म्हात्रे यांचा देखील सन्मान आपण व्यासपीठावरती करणार आहोत. अंकित दादा म्हात्रे आपण या, आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. ऋतिक म्हात्रे यांचा सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती केला जातोय. ऋतिक इलेक्ट्रिकलचे ते सर्व आहेत. सन्मान या ठिकाणी मात्र होतोय. स्पर्धेचे प्रमुख आयोजक आदरणीय प्रवीण शेठ म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. भावेजी म्हात्रे साहेब या आपण साईल ट्रान्सपोर्टचे सर्व. अंकितजी म्हात्रे यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. फर्स्ट लुक कलेक्शन शॉपचे मालक आणि भारतीय जनता पार्टीचे युवा कार्यकर्ते सन्माननीय अंकितजी म्हात्रे साहेबांचा सन्मान होतोय. प्रवीण दादा म्हात्रे यांचे शुभ हस्ते सन्मान पार पडतोय. तर सन्माननीय अक्षय म्हात्रे पृथ्वीराज एंटरप्राइजेस त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. नेक्स्ट मॅच तुम्हाला बघा मिळेल पहिल्या फेरीतील तिसरा सामना श्रेयान 11 श्री गणेश मोरबे आणि आई गावदेवे नारायण अशी लढत. क्या दादा दोन्ही कॅप्टन आमच्यासोबत जॉईन आहो टॉस बॉक्समध्ये. 5 षटकं 5 गोलंदाज 1 DRS. टॉस होते. कोण मागेल टॉस? चला नारायण टीमचा कॅप्टन टॉस कॉल करणार आहे. लाऊड कॉल करा. हेड इज कॉल अँड इट इज टेल. तर टॉस जिंकलेला आहे मोरबे संघानं. अभिनंदन. नाणेफेक जिंकलेली आहे. निर्णय काय घ्याल? फलंदाजी. खूप चांगला यंदा प्रवास राहिलाय. संपूर्ण टीमचा चढ उतार तर येतच असतात, परंतु मागील 2 वर्षामध्ये संघ खूप टचमध्ये आहेत. भरपूर ट्रॉफ्या जिंकल्यात. अपोजिशन्समध्ये देखील तेवढीच बलाढ्य टीम आहे. काय म्हणाल या मॅचबद्दल आणि काय अगदी केलं पाहिजे या मॅचमध्ये तुमच्या संपूर्ण टीमनं? काय नाही, सर्वांनी एफर्ट लावलं पाहिजे. 100% एवढीच अपेक्षा आहे. किती धावांपर्यंत रोकाल नारायण टीमनं? 50 ते 55 धावा मारण्याचा प्रयत्न असेल. आज असं कोणाला वाटतं की कारण 5 षटकं 5 गोलंदाज आहे, नवीन गोलंदाज नवीन चेहरा कोणाला बघायला मिळेल? नवीन असं काही नाही. आमच्या टीममध्ये 11च्या 11 फलंदाज गोलंदाज गोल टाकू शकतात. असं काही नाही एवढं. विश ऑल द बेस्ट. खूप साऱ्या शुभेच्छा. नारायण संघाचे कॅप्टन आहेत. भरपूर दूरवरून प्रवास आलेत. कॉल खरं रेड होता आणि टेल आलेला आहे. टॉस गमाला बॅटिंग वाटायला आले. किती रन बनले पाहिजेत? आम्हाला बॅटिंगच पाहिजे होती. 60 ते 65 धावा करण्याचा प्रयत्न करू. क्या बात आहे. म्हणजे टॉस आता आम्ही ॲज अ फॉर्मॅलिटी समजू शकतो. कसं वाटतं इकडे आल्यानंतर? पहिल्यांदा या मैदानावर भव्य दिवा ही स्पर्धा अगदी बघायला मिळतं. पहिल्यांदा रजनी स्पर्धा डे टुर्नामेंट आतापर्यंत आम्ही पाहत होतो. कसं वाटतं संपूर्ण हे आयोजन? आयोजन तर खूप सुंदर आहे आणि खेळायला पण खूप मजा येणार. मोरबे संघाविरुद्ध कधी मॅच झाली अगोदर? हो, झाली होती 2 वेळा. रिझल्ट काय होता? 2 वेळा आम्ही जिंकलो होतो. विश ऑल द बेस्ट. खूप साऱ्या शुभेच्छा. मोरबे संघासाठी मोठे चॅलेंज आहे. 2-0 पुढे आहेत नारायण संघ, परंतु जाऊया आपण पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये. तसेच सामना सुरू होण्यापूर्वी जय चिरोबा सांगडे टीमला खरं तर 24 लाईव्ह इव्हेंटचे सर्व संदेशजी पाटील बोरले यांच्या भरपूर शुभेच्छा आल्यात. त्या शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करतो आणि जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. परिवर्तन आम्ही करतो. आमच्या समवेत जॉईंट होतील वैभवजी भोपी सर. आइए आगे का आपको दिखा हाल सुनाने के लिए. थँक्यू. अगदी लक्ष केंद्रित करूया आपण मॅचकडे. 78 धावांचं एक भलं मोठं आव्हान आहे. प्रिन्स स्पोर्ट्स धाकटा खांदा या संघासमोर आणि हे आव्हान चेस करत असताना तुम्हाला सरासरी 15.60 जवळपास 16च्या रिक्वायर्ड रनना आसपास तुम्हाला रन करायचे आहेत. सुरुवात चांगली करावी लागेल. सुदाम नाईक ओपनर म्हणून आलाय. फुटवर्क थोडं कमी होतं. खडे खेळाचा प्रयत्न. लाऊड अपील केलंय. कीपरनं थोडी चालाकी केली आहे. अपील परंतु पंचाने रेफर केले. आता थर्ड अंपायर कडे चेक केलं जाईल लगेचच ऑन स्क्रीन. साईप्रीत आणि त्यांची संपूर्ण टीम अगदी आपण पाहतोय आणि
निर्णय प्रलंबित ठेवण्यात आलाय. निर्णय प्रलंबित ठेवण्यात आलाय. थोड्याच वेळात निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचेल. ऑन स्क्रीन चेक केले जाते. पंचांना थोडं डाऊटफुल वाटलंय, त्यामुळे त्यांनी अगदी हा निर्णय थर्ड अंपायर कडे पाठवलाय. सुदाम नाईक फार इम्पॉर्टंट विकेट आहे सद्यस्थितीमध्ये. नॉट आउट सुरक्षित आहे खेळाडू, कारण पहिल्या अँगल मध्ये त्याचा पाय जरूर वर आला होता, परंतु जेव्हा अँगल चेक केलं गेलं एक्झॅक्टली पाय थोडा हवा येते, परंतु इन आहे स्क्रीच मध्ये आहे. सर 3 डॉट बॉल. आशिष स्विंग यांना मी सुदामला थोडा वारंवार यशांच्या मागून संपिंग करतायत. एक्झॅक्टली सुरू काय आहे मैदानामध्ये. पुन्हा एकदा थर्ड अंपायर कडे तोच निर्णय आलाय. अंपायर्स रिव्ह्यू थोडा डाऊटफुल वाटतंय पुन्हा एकदा पंचांना. सुधीर पाटीलला फार खरं तर यष्ट्यांच्या पाठीमागून चाणक्यरीत्या अंमलावली आहे, परंतु मागील अगदी बघितलं आपण तर चला नॉट आउट पुन्हा एकदा कॉल येते. मागील 2 DRS पंचांनी घेतलेत आणि दोन्ही वेळा नॉट आउट कॉल आलेले आहे. सुदाम थोडासा अनबॅलन्स दिसलाय सुरुवातीच्या 4 चेंडूंमध्ये. षटकार चौकार येत नाही तर सुरुवात तुम्हाला करायची डावाची मैदानामध्ये. या क्षणाला थोडं क्रिटिकल होतं. सुधीर सांगते मागील 2दा हिट झालं तेव्हा खेळाडू स्क्रीच मध्ये होता, परंतु या क्षणाला 100% स्क्रीचच्या बाहेर होता आणि आता हिट झालेलं नाहीये. सुदामचं नशीब सोबत आहे त्याच्या, परंतु 5 बॉल सलगचे तो डॉट झालाय. बॅक टू बॅक 5 डॉट बॉल. मेडर होणे येण्याची शक्यता आहे. आशिष मात्रे संधी आहे त्याच्याकडे. निर्धाव षटक फेकण्यात आतापर्यंत एकही निर्धाव षटक आलेला नाहीये पूर्ण या डे नाईट मध्ये. आणि जोरदार टाळ्या. निर्धाव षटक मेडन ओव्हर. जरूर कोणती विकेट मिळाली नाही, परंतु त्यापेक्षा कमी नाहीये षटक आशिष मात्रेचं मेडन ओव्हर. पूर्ण 6चे 6 डॉट बॉल फेकलेत सुदाम नाईक समोर. त्याची गोलंदाजी खरं तर बॅट वेल बॉल वेल आशिष म्हात्रे अगदी बघतो जो आशिष पाटीलनं बॅटिंग छान केली आणि आता आशिष म्हात्रेनं बॉलिंग फार छान केली. दोन्ही आशिष यशस्वीरित्या कामगिरी दोन्ही फॉर्मॅट मध्ये नव्यानं सुरुवात करायची या षटकापासून. धाकटा कांदा सांगायला स्प्रिंग स्पोर्ट्स 1 रन पूर्ण झाले. दुसऱ्यासाठी निघाले होते. सिंगल करत असताना स्ट्राईक रोटेट झाले अजय नाईक ज्यानं अकाउंट ओपन केलं आहे. तब्बल 7 चेंडूंची प्रतीक्षा करावी लागली आहे स्प्रिंग स्पोर्ट्स धाकटा खांद्याला पहिल्या धावेसाठी. सुदाम नाईक हे नाव मोठं आहे खरं तर धाकटा खांद्याकडून, परंतु आज थोडं अनबॅलन्स दिसलाय. नव्यानं सुरुवात त्यालाही करावी लागेल. जेव्हा त्याची बॅट मैदानामध्ये चालते. हे इज अ डेंजरस बॅटर. आम्ही यंदा त्याला PPL मध्ये बघितलं.
पनवेल प्रीमियर लीग मध्ये हे नाव फार गाजलं सुदाम नाईक, परंतु आज गोलंदाजीतून इतकी चांगली छाप त्याला सोडता आली नव्हती. जेव्हा गोलंदाजी त्यांनी केली त्यांचं षटक 18 धावांचं राहिलं, विकेट्स मिळाली नव्हती, आज महागडे राहिले, परंतु बॅटमधून त्या रन वसूल कराव्या लागतील. फार महत्वाची आणि निर्णायक ही मॅच. स्विच इट केला, टायमिंग प्रॉपर आहे. अजय नाईकनं सूत्र आता हाती घेतलेत, बॉल चाललाय. खेळाडू कक्षाला मानवणा देत असताना पंचांच्या निर्णयाची आम्ही प्रतीक्षा करू. पंच आम्हाला सांगतायत यस इट इज मॅक्झिमम षटकार. बॉल हवेत आहे, उंच आणि मुक्त संचार करतोय फिल्डर डाऊन द बॉल. कोणती चूक केली नाही फिल्डर होते. मंगेशनं या क्षणाला हा झेल कॅरी केलाय. विकेट मिळेल फलंदाज बाद. जितेंद्र खैरत चांगली बॅटिंग करत होता. अजय नाईक एक षटकार त्याच्या बॅटमधून आला होता असं वाटलं होतं, अपेक्षा होत्या या मॅचमध्ये काहीतरी कारणामध्ये करू शकतो, रन्स पुढे घेऊन जाऊ शकतो, कारण 78 धावांचा एक मोठा कलसुबाई शिखरच पार पाडायचा आहे. व्हाईट बॉलचा पंचांनी इशारे केलाय, अतिरिक्त रन इथे मिळेल. खूप चांगले आमचे ऑफिशियल्स, तिन्ही चांगलं योगदान, चांगली कामगिरी त्यांची पाहायला मिळते. व्हाईट बॉल आलाय, स्कोरबोर्ड 9 धावांवर पोहोचलाय. 69 धावा अजून दूर आहेत. 20 चेंडूंमध्ये तो पल्ला गाठायचा. वॉट अ शॉट, स्टँड अँड डिलिव्हर. हे तक्षणी मोहर लागली होती 6 धावांची आणि हा आलाय मॅक्झिमम गगनचुंबी षटकार. चांगला षटकार. जितेंद्र खैरत थोडा हल्ला बोल त्याने केलाय. सध्या मैदानामध्ये तो थोडा आक्रमक झालाय. स्कोर हवाय, रन हवेत, मोठा अंतर गाठायचा, डिस्टन्स कव्हर करायचं. या क्षणाला इनसाइड आउट बॉल हवे ते. दुसरी धावेसाठी दोन्ही बॅटर आता आलेत. स्कोरबोर्ड अगदी बघा मिळेल. टोटल दुसरं षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकच्या मेडनवर होतं आणि या षटकामध्ये टोटल धावा आलेल्या आहेत जवळपास 17 धावा. चांगला स्टार्ट केलेला आहे प्रिन्स स्पोर्ट्स धाकटा खांदानं अगदी मैदानामध्ये. आणि जाऊया आपण डीजे नितीनकडे. वर धावा लागलेली आहे. टोटल 17 रन्स बघा मिळतात. विनायक गाथाडे नवीन गोलंदाजी ट्रॅकवर. अगदी आमची जय विरूची जोडी मिक्की अँड माऊस. कॅमेरा सध्या त्यांच्याकडे, प्रेक्षकांचं एंटरटेन ते करतायत. काही गुपित चेहरे आहेत, नावं समोर येणार नाही, परंतु खूप मजा त्याने आणली. धावसंख्या झालेली ऑन बोर्डवर 78. 78 धावा सध्या करायच्या आहेत आणि त्यापैकी 17 धावा आतापर्यंत बनवण्यात आल्यात. अजूनही 61 धावा पाहिजेत. रिक्वायर 120.33 वर पोहोचलाय. प्रति ओव्हर मध्ये 3 मॅक्झिमम पाहिजेत. लॉंग ऑफ कडे बॉल ट्रॅव्हल केलाय. सुदाम नाईक
प्रयत्न त्याला करावे लागतील किंवा मॅच मध्ये प्रयत्नशील राहावं लागेल. घडून गेलेल्या गोष्टी तुम्ही आम्ही कोणच बदलू शकत नाही, परंतु एक नव्यानं सुरुवात करणं आणि नवीन उमेदीनं सुरुवात करणं हे आपल्या हातामध्ये असताना ते तुम्हाला करावं लागेल. कारण मॅच अतिशय महत्वाचे, प्रत्येक सामना प्रत्येक टीम साठी इम्पॉर्टंटच असतो. खोदून काढायचं होतं, ट्राय केलाय. ऑफ साईडचा हा चेंडू अगदी बघायला मिळालाय, अवे फ्रॉम द बॉडी. अगदी ते होतंय. स्कोरबोर्ड थांबलाय. 18 धावांवर पहिल्या बॉलवर सिंगल आला होता आणि हा डॉट बॉल बघायला मिळतोय ज्या जितेंद्रनं षटकारानं सुरुवात केली होती. हल्ला आणि हल्ला चढवावा लागेल. आक्रमणच तुमचं सावध पवित्र ठरू शकतो या क्षणाला. कमी गतीचा बॉल, हा पॉम जॅक. बॉल चालला डीप मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. सामनामधील ट्विस्ट, त्यामधील थरार अजूनही बाकी सांगत असताना ठोकलाय षटकार. होय, आय कॅन डू इट. कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही असू द्या, कोणत्याही प्रसंगामध्ये असू द्या, मनातून एक आवाज नेहमी आला पाहिजे, यस आय कॅन डू इट, मी हे करू शकतो. आणि हा जर कॉन्फिडन्स तुमच्याकडे असेल ना, तर कितीही मोठं संकट असू द्या, त्याला तुम्ही सामोरं जाऊ शकतात. आणि अगदी तसंच काही काम सध्या जितेंद्र घरतनं हाती घेतलंय. 15 बॉल 54 रन हवेत विजयासाठी. अवे फ्रॉम द बॉडी करायचं होतं. षटकारानंतर थोडं दडफण जाणवत आहे. वाईट बॉल अगदी बघायला मिळेल. ज्या पद्धतीनं जितेंद्र घरत या मॅच मध्ये लढतोय, दुसऱ्या बाजूनं सुदाम नाईकनं जर त्याला साथ दिली तर मला वाटत नाहीये 54 धावा इतक्या अवघड होतील. पण तो एका बाजूला अगदी बघितलं तर तेवढी चांगली गोलंदाजी देखील सध्या सुरू ठेवावी लागेल. ज्या पद्धतीने पहिलं षटक आशिष म्हात्रेचं आलं, 5 षटकामध्ये 5 गोलंदाज तुम्हाला वापरायचे. एच अँड टेकन, कॉट बिहाइंड द विकेट. अखेरता ते वादळ शांत झालंय. जितेंद्र घरत 2 षटका ठोकत असताना झेलबाद. अजय थोडा बरसला होता, त्यानंतर त्या अजयला खरं तर शांत करण्याचं काम केलं सूर्यकांत पाटीलनं. आणि त्याच्यानंतर आता खरं तर मैदानामध्ये जितेंद्र चांगली कामगिरी करत होता आणि तेही वादळ अगदी हलकसं सुरू झालं आणि वादळ येण्यापूर्वीच त्याला शांत करण्याचं काम केलंय. धावसंख्येचं टोटल 25 ऑन बोर्ड, 25 आहेत. 14 बॉलमध्ये जवळपास 53 धावांची अजूनही आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. गोलंदाज निघालाय विनय. हवेत गेला हा बॉल, कॉट अँड बॉलची नामी संधी. मागील बॉल कॉट बिहाइंड द विकेट आणि आत्ताचा कॉट अँड बॉल. बॅक टू बॅक 2 सफलता मिळत आहेत विनय गाथाडेला. हुक करायचं होतं, बॉल हवेत आहे पहिल्या अटेम्प्ट मध्ये. चला, हे बॉल जर पहिल्या अटेम्प्ट मध्ये थांबले तर थांबतात, नाही तर डायरेक्ट लॉंग स्टॉप मध्ये पोहोचतात.
सिंगल इथे मिळेल. धावसंख्येचं टोटल पुढे चाललंय 26 वर. सिंगलनं फारसा फरक पडणार नाहीये या मॅच मध्ये. चांगली गोलंदाजी विनयकडून. या षटकामध्ये त्याने आतापर्यंत 2 विकेट्स घेत असताना 9 धावा खर्च केल्या. 3 षटकांचा हा खेळ संपलाय. 26 वर हे टोटल सांघिक पोहोचलंय. धाकट्या खांद्याचं येणारे 12 बॉल आणि 52 धावांची गरज अजून या मॅच मध्ये. नेक्स्ट मॅचचा आपण टॉस देखील केलेला आहे. त्यामध्ये श्रेयान 11 श्री गणेश मोरबे संघ नाणेफेक जिंकले. तुम्हालाही सज्ज राहायचं. फिल्डिंग त्यांनी चूज केली आहे. गावदेवी 11 नारायण संघ आपण खेळाडू कक्ष जाऊन थांबायचंय. मॅच कडे वळतोय आपण. 12 बॉल 52 धावा. थोडं कठीण आहे परंतु अशक्य नाही. 26 रिकॉर्ड रन रेट आहे. प्रत्येकी 6 बॉल मध्ये 4 षटकार तुम्हाला ठोकावे लागतील आणि त्यामध्ये सिंगल डबल यावेत. 12 बॉल मध्ये आक्रमण तुम्हाला करायचंय. पहिला बॉल लेगस्टम्पच्या बाहेर आहे. व्हाईट बॉलनं सुरुवात झाली या षटकाची. गोलंदाजी करत असताना सध्या जयंत पाटील जयेश हेच सांगतो मला अगदी लेग साईडचा बॉल होता. चान्स घ्यायला हवी होती कारण कधी कधी हे बॉल जेव्हा कनेक्ट होतात तेव्हा थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊन थांबतात आणि असा कोणताच प्रयत्न केला नाहीये बॅटरनं सध्या मैदानामध्ये. व्हॉट अ डिलिव्हरी. मागील बॉल जेवढा खराब होता ना तर हा बॉल त्याहून सुंदर होता. वाईट गार्डकर या क्षणाला एक एक डॉट बॉल. खर तर जय चिरोबा सांगडे संघाला मॅच मध्ये अजून मजबूत बनवेल आणि तो डॉट बॉल प्रिन्स स्पोर्ट्स धाकटा कांद्याला दूर घेऊन चाललाय सध्या. बॅटच्या रडार मध्ये घेतलाय. मिड विकेटचा एरिया खाली आहे. 2 खेळाडूंच्या मधून भेदला या बॉलला. 4 धावांक करता चौका. धावसंख्या झालेली आहे टोटल आता या चौकारानं 31. 10 चेंडू 47 धावांची गरज. कोणात नाईक एक स्कोरिंग शॉट. आशिषची उम्मीद किरण जागवत असताना दिसलेत परंतु एका शॉटचा काम नाहीये. असंख्य असंच प्रहार करावे लागतील. कंटिन्युअसली तुम्हाला षटकार चौकार टोकावे लागतील. सिंगल डबल रिकॉर्ड रन रेट वाढत जाणार आहे यात मात्र शंका नाही. चौकारानंतर सिंगल आले सुद्धा नाईक झालं गेलं गंगेला मिळालं. नव्यानं सुरुवात त्याला करावी लागेल हा सामना जिंकायचा असेल तर. 9 चेंडू मध्ये 46 रन्स हवेत. अजून फाईट बॅक द्यावा लागेल. इतक्या लवकर शोल्डर डाऊन करून जमणार नाही. ठोकलाय सुदाम नाईक. हार मारणाऱ्यापैकी मी नाही हे त्यांनी सांगितलंय. बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईन बाहेर. प्रेक्षक दीर्घामध्ये षटकार. बॉल 40 धावांची गरज. अप्रतिम मॅच आहे. इतक्या इझिली सामना सोडण्यापैकी आम्ही नाहीये ते सांगतायत. सुदाम नाईक लढतोय मैदानामध्ये. लढवय्या बाना सुरुवातीला थांबला अडकला परंतु त्याने त्याचं धाडस गमावलं नाही. हा रिव्हर्स अटेम्प्ट करत असताना ठोकलाय चौकार. मागे 2 चेंडूमध्ये 10 रन आलेले आहेत. 7 बॉल आणि
36 धावांची आता गरज आहे या मॅच मध्ये. हा बॉल निर्णायक आहे, फार महत्वाचा आहे. चांगला फटका आहे, बॉलला लॉफ्ट केला, चालला लॉंग स्टॉपला वेगानं, बाउंड्री लाईनच्या बाहेर रणमिती या बॉलवर 4 चौकार. मॅचकडे आता वळूया. मिकी माऊसला थोडं पाणी वगैरे पाजा, नुसतं पैशाने पोट भरणार नाही, पाणी वगैरे पाजा, त्यांना ते गरजेचं आहे. 6 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. 6 चेंडूंमध्ये 5 षटकार लगावे लागतील, एक डबल. चला मिकी माऊस यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे आणि ते घेण्यासाठी आपण स्टेजवर या. शॉर्ट पिच होता, वाईड बॉल आहे, अर्ध्या पिच वर बॉल आदळला होता. सुधीर भाऊ नाराज असाल तर DRS तुमच्याकडे आहे, तो तुम्ही घेऊ शकता. वाईट बॉलचा इशारा पंचांनी केलाय. अतिरिक्त रन या बॉलवर मिळेल. अव्वंतर बघा, एक हिरवी नोट आणि मिकी माऊस लगेच वर. मॅच कडे वळतोय आपण. 6 चेंडू मध्ये 31 धाबांची गरज, 31 करायच्या 6 बॉल मध्ये. प्रत्येक बॉल हल्ला बॉल करायचा आहे. फुटवर्क नव्हतं, खडे खडे खेळण्याचा प्रयत्न केला आणि आता बॅटिंग टीमला DRS घेतलाय 100%, कारण पंचांनी फेर दिलं होतं. डाऊटफुल आहे त्यांना आणि पंचांच्या या निर्णयाला चॅलेंज केलाय. विशाल पाटील सरांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय. चेक केलं जाईल लगेचच. बॉल कुठून गेलाय, कुठे गेलाय यापेक्षा कुठून गेलाय हे महत्वाचं असतं. ऑन स्क्रीन लगेच दूध का दूध पाणी का पाणी तुम्हाला बघा मिळेल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. भरपूर आतमधून लेग कटरा बॉल राहिलाय, परंतु तेवढाच आतमधून गेलाय. 5-31. हाही लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न, वारंवार लेग कटर वापर केले जातात. फुटवर्क फार कमी होतं. मला वाटतं या क्षणाला जयेश, जेव्हा लेग कटर येतात ना, तेव्हा तुम्ही फुटवर्क वापरलं पाहिजेत. पूर्ण ऑप्शनच्या बाहेर तुम्ही गेले पाहिजेत, वारंवार लेग साईडला टार्गेट केलं पाहिजे. आणि मागील 3 बॉल खरं तर मागील लेंथवर होते आणि त्यावर तुम्ही आक्रमण करू शकला असता, किंवा किंबहुना स्विचिटी देखील. हॅमर केला होता बॉलला हवेत खेळत मिसामिंग आहे. 2 खेळाच्या मधोमध हा चेंडू विसावळाय. धावसंख्येचं टोटल पुढे चाललंय ऑन बोर्ड बाय 48 रन्स, 49 रन्स, 49. सामन्याचा रिझल्ट आता समोर आलाय. 3 बॉल आणि 29 पाहिजेत. डान्सिंग डाऊन द विकेट, बॉल हवेत आहे. फिल्डर नाही आहेत तिकडे, परंतु पोहोचतील डीप एक्स्ट्रा कव्हर मधून लॉंग ऑफ पर्यंत त्यांचा प्रवास. चला, अगदी 78 धावांचा आव्हान होतं, परंतु अर्धशतक पूर्ण केलं बॅटिंग करत असताना स्प्रिंग स्पोर्ट्स धाकटा खांदानं. लाऊड अपील, पंचांनी स्पष्ट नकार दिलाय. कारण 78 धावांचं लक्ष होतं आणि एवढं मोठं आव्हान असताना सुरुवात चांगली व्हायला हवी होती. आणि तिथे गोलंदाजीतून सुरुवात फार छान केली. बॅटिंग अगदी फिल्डिंग टीमने DRS घेतलाय. शेवटच्या बॉलवर त्यांना चेक करायचंय. सुधीर पाटील हेच सांगतायत, आता जो DRS आमचा होता तो तर आम्ही घरी तर घेऊन नाही जाऊ शकत, त्यामुळे वापरू. संपिंग
मॅचचा रिझल्ट तर समोर आहे. चला लाईन अप करा धाकटा कांदा संघ आपण. शेवटचं नॉट आउट आलं होतं, डॉट बॉल होता तो. आणि चला लाईन अप करा. देणार होतो आपण या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक. 78 धावांचं एक मोठं आव्हान होतं, परंतु 17 बॉल 43 धावांची बहारदार खेळी करणारा आणि 6 चेंडूमध्ये फक्त 4च धावा खर्च करणारा आशिष पाटील ठरतोय मॅन ऑफ द मॅच. या आशिष त्याला देऊया आपण सामनावीर हे पारितोषिक.